नमस्कार, मी गुरुबाळ माळी. आपण पाहतात महाधुरळा यूट्यूब चॅनल. आपण रोज एका राजकीय विषयावर चर्चा करतो. आजचा विषय आहे घराणेशाही. ही घराणेशाही केवळ महाराष्ट्रात नाही, कर्नाटकात नाही, मध्य प्रदेशात नाही, तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आपल्या भारतात घराणेशाही आहे. काही विशिष्ट घराणे आहेत ती स्वातंत्र्यानंतर राजकारणात स्थिरावली. फक्त स्थिरावली नाही, तर त्यांनी अगदी हक्कानं आपला वारसदार राजकारणात कायम ठेवला. आपला आपण आपण नसेल तर आपला मुलगा, मुलगा नसेल तर पत्नी, पत्नी नसेल तर सून, सून नसेल तर मुलगी. या पलीकडं या राजकारण्यांनी फारसा विचार केला नाही. त्यामुळं देशभरात अनेक घराण्यात सत्ता एकवटली. आपण नेहमी अशी टीका करतो की नेहरू नंतर गांधी घराणं या राजकारणात घराणेशाहीमध्ये अग्रेसर आहे. म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी, आता त्यापूर्वी राजीव गांधी, पंडित नेहरू, या सर्वांनी आतापर्यंत आपण या सर्वांच्यावर एक टीका करतो की घराणेशाही. ही घराणेशाही फक्त गांधी किंवा नेहरू ह्या घरात नाही, तर ही अनेक घरात आहे. जसं की आपण मुलायम सिंग यादव घ्या, लालू प्रसाद यादव घ्या, किंवा अन्य अनेक नेते आहेत. अगदी कर्नाटकात गेलं तर देवेगौडा आहेत. प्रत्येकाने एक एक विचार केला की आपण सत्तेवर नसेल तर आपल्या घरातला काही झालं तरी सत्तेवर यायला पाहिजे. त्यामुळे ही सत्तास्थानं कायम ठेवण्यासाठी घराणेशाहीचा उदय झाला आणि तो आजही तसाच फोफावत आहे. आता लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तुम्ही जर काही तिकिटांच्यावर नजर मारली तर लक्षात येईल की या तिकीट वाटपात किंवा उमेदवारीत प्रत्येक पक्षानं घराणेशाही झिंदाबाद याप्रमाणे तिकिटाचं वाटप केलं आहे. मध्यंतरी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हणलं होतं की घराणेशाही ही अतिशय धोकादायक आहे. पण ज्या पद्धतीनं भाजपनं तिकिटांचं वाटप केलं ते बघता घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपनं अनेक घराण्यात उमेदवारी दिलेली आहे. अगदी आणि काही भविष्यकाळात देण्याची शक्यता आहे. विखे पाटलांचं घराणं असू दे, महाडिकांचं घराणं असू दे, मोहितेंचं घराणं असू दे, किंवा अगदी भुजबळ, पवार, महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्षेत्रात, तुम्ही क्षेत्रात म्हणण्यापेक्षा भागात गेला, पश्चिम महाराष्ट्रात गेला, उत्तर कोकणात गेला, अगदी विदर्भात गेला, मराठवाड्यात गेला, तर सगळीकडे ही घराणेशाही अगदी निवांत सुरू आहे. अगदी मुंडेंच्या पासून महाजनांच्या पर्यंत ही घराणेशाही सुरू आहे. फक्त भाजपमध्येच घराणेशाही नाही, काँग्रेसमध्ये तेच आहे, शिवसेनेतही तेच आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी घराणेशाहीला विरोध केला त्याच घराण्यात आता वडील मुख्यमंत्री झाले, मुलगा पर्यटन मंत्री झाला, अगदी सध्याचे मुख्यमंत्री त्यांचा मुलगाही आता खासदारकीच्या रेसमध्ये आहे, त्याला उमेदवारी मिळेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्नीला आता तिकीट मिळेल बारामतीतून. म्हणजे महाराष्ट्रातलं कुठलंही घराणं, कुठलाही पक्ष या घराणेशाहीला अपवाद नाही. प्रत्येक पक्षानं केवळ राजकीय सोय म्हणून ही घराणेशाही जपलेली आहे. म्हणजे निवडून येणं महत्वाचं, या एकाच निकषासाठी घराणेशाही जिंदाबाद हा नारा दिला जातोय. ही अपरिहार्यता आहे का? काही वेळा आहे. पण तुम्ही जर कार्यकर्ता तयारच केला नाही तर त्याला तिकीट दिलं नाही, तो निवडून कसा येणार? आणि जोपर्यंत निवडून येत नाही, तो आपली क्षमता दाखवत नाही, तोपर्यंत तू निवडून येऊ शकत नाहीस म्हणून त्याला तिकीट नाकारणं हे अतिशय घातक आहे. यामुळे एक होते की महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून अगदी विशिष्ट घराण्यात सत्ता एकवटलेली आहे. राणेपासून भुजबळापर्यंत, महाडकांच्या पासून मोहितेंच्या पर्यंत, गायकवाडांच्या पासून मानेंच्या पर्यंत सगळीकडे ही सत्ता एकवटलेली आहे. प्रत्येक जण आपल्या नंतर कोण, आपल्या घरातला कोण याचा विचार केल्यामुळं कार्यकर्ता अक्षरशः सतरंजी उचलण्यासाठीच राहिलेला आहे. म्हणजे एखादी ग्रामपंचायतची निवडणूक आली तर फक्त सरपंच किंवा सदस्य या पदासाठी या कार्यकर्त्यांचा विचार केला जातो. जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा महापालिकेत फक्त एखाद्या राखीव जागा असेल आणि आपल्या घरातला कोणच नसेल तर अशा वेळी कार्यकर्त्यांचा विचार केला जातो. कार्यकर्त्यांचा विचार बऱ्याच वेळा फक्त विशेष कार्यकारी अधिकारी हे पद देण्यासाठी होतं. कारण महामंडळ आलं की तिथं पुन्हा घराणेशाही येते. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी, माझं घर,
माझ्या घरातली व्यक्ती एवढा विचार सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी सुरू केलेला आहे. यामुळे एक झालंय की महाराष्ट्रातली अख्खी सत्ता कशी एखाद्या पक्षाच्या हातात आहे तशी एखाद्या घराण्याच्या हातात आहे. म्हणजे कुठलाही पक्ष तुम्ही नजरेसमोर आणला तर तो पक्ष एखाद्या घराण्याच्याच सध्या याच्यात आहे. म्हणजे एकूण असं वातावरण आहे की महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो किंवा इतर अनेक राज्यात घराणेशाही शिवाय पर्याय नाही. ही अपरिहार्यता आहे का? तर निश्चित नाही, पण तसं भासवलं जाते. म्हणजे विशिष्ट व्यक्तीला तिकीट दिलं तरच ते निवडून येईल असं म्हणायचं आणि त्या व्यक्तीला तिकीट द्यायचं आणि कार्यकर्त्याला नाकारायचं. कार्यकर्त्याला फक्त जयघोष करण्याच्या घोषणा द्यायला लावायचं, त्याला सतरंजा उचलायला लावायचं. म्हणजे काय की या आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षे त्यातले 65 वर्षे काँग्रेसने केलं, तेच आता भाजप करते, शिवसेना करते, राष्ट्रवादी करते. म्हणजे सगळे पक्ष एकाच माळेतले मणी आहेत. हे सगळे पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्त्यांना कधी संधी देणार? जोपर्यंत तुम्ही कार्यकर्त्यांना संधी देणार नाही तोपर्यंत ते कार्यकर्ते मोठे कसे होणार? अनेकदा निवडणुकीत त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही उमेदवारी देत नाही असं म्हणलं जातं. पण आतापर्यंत ज्या अनेकांनी सत्ता भोगली त्यांनी सत्तेतून संपत्ती गोळा केली आणि त्या संपत्तीच्या जोरावर ते निवडणुका लढवतात आणि निवडून येतात. या उलट कार्यकर्त्यांना निवडणुकीची संधी मिळत नाही, त्यामुळे पैसा किंवा सत्ता किंवा संपत्तीचा विषयच येत नाही. पण जोपर्यंत हे चित्र बदलत नाही, कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, तोपर्यंत ह्या घराणेशाहीला पर्याय राहणार नाही. कधी ना कधी कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे. ती देण्याची वेळ आता आलेली आहे. आता लोकसभा निवडणुकीत तुम्ही उमेदवारीवर नजर फिरवली तर सगळे म्हणजे 50% अधिक उमेदवार हे घराणेशाहीचेच वारसदार आहेत. कार्यकर्त्यांना संधी फार कमी ठिकाणी मिळेल आहे. अगदीच उमेदवार मिळालाच नाही तर तिथे कार्यकर्ता आहेत. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात सहज उदाहरण बघितला तर कोल्हापूर पासून सोलापूर पर्यंत, कोल्हापुरात संजय मंडलिकांना उमेदवार आहे, शाहू महाराजांना उमेदवार आहे, धैर्यशील मानेन आहे, तिकडं परिणिती शिंदेना आहे. व साताऱ्यात गेला तर उदयनराजे भोसलेंना उमेदवारी मिळेल, निंबाळकरांना मिळेल. म्हणजे सगळीकडं पश्चिम महाराष्ट्रापासून कोकणापर्यंत, कोकणापासून ते विदर्भापर्यंत सगळीकडं घराणेशाहीचा नारा दिला जातोय, जो लोकशाहीला घातक आहे. जोपर्यंत कार्यकर्ते याचा विचार करत नाहीत, मी सतरंजी उचलणार नाही, मला संधी कधी मिळेल, हे जोपर्यंत कार्यकर्ते विचारणार नाहीत तोपर्यंत नेते आपल्याच घरातील व्यक्तीला पुढं करतील, त्यांना निवडून आणतील आणि ते झाल्यानंतर पुन्हा सत्ता संपत्ती या जोरावर पुढचा वारसदार मग आपल्याच घरातला नेमतील. यामुळे मात्र लोकशाही, एकीकडे आपण म्हणायचं लोकशाही लोकशाही, पण घराणेशाही ज्या पद्धतीने आता वाढलेली आहे ही लोकशाहीला घातक आहे. ही घातक आहे हे माहीत आहे, तरीही केवळ निवडून येण्याची क्षमता पाहून घराणेशाही जिंदाबादचा नारा दिला जातोय. पण यापुढे कार्यकर्त्यांनी आता या घराणेशाही विरुद्ध बंड नव्हे तर संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. जोपर्यंत हा संघर्ष होणार नाही तोपर्यंत घराणेशाही चालू राहील एवढं मात्र निश्चित.